ओके. लास्ट टाइम आपण जे बघितलं होतं तीच डायग्राम आपण बघतोय. त्याच्यामध्ये फक्त काय केलं नव्हतं, आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन कन्सिडर केलं नव्हतं. आता आपण इथं जे काय हे व्हेकल आहे ऑन अ बँक रोड विथ अँगल ऑफ बँकिंग थिटा, त्याचं वेट mg आहे. आणि इथे जर आपण बघितलं, हे समजा टायर्स आहेत. ठीक आहे. आता त्याचा रोल कसा येतो आपण बघूया. समजा हे आपण नॉर्मल रिॲक्शन कन्सिडर करू फ्रॉम द बँक रोड ऑन द व्हेकल. ठीक आहे. त्यानंतर लास्ट टाइम जसं आपण याचं हे केलं होतं, कंपोनंट्स काढले होते, तर याचे सुद्धा कंपोनंट्स येतील. ओके. दिस इज द वर्टिकल कंपोनंट, दिस इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट. ठीक आहे. हा नॉर्मल रिॲक्शन, हा थिटा, तर हा अँगल थिटा, तर हा येणार एन कॉस थिटा आणि हा येणार एन साइन थिटा असं होईल. ओके. आफ्टर दॅट इथं जर आपण बघितलं तर इथं फ्रिक्शनल फोर्स राहील, फोर्स ऑफ फ्रिक्शन ह्या साईडला, ह्या डायरेक्शनला विथ द रोड विथ द मॅक्झिमम वेलॉसिटी, की बाबा तो जास्तीत जास्त किती वेलॉसिटीने अशी टर्न घेणार आहे. त्या पर्टिक्युलर बँक रोड आहे असा, आणि त्या रोडवरती असं कोणत्या पद्धतीने किती व्हेलॉसिटीने मॅक्झिमम तो काय घेणार, टर्न घेणार विथ द अप्पर लिमिट, वेलॉसिटी विथ अप्पर लिमिट असं म्हणू शकतो. ठीक आहे. मग इथं आपण म्हणणार व्हेकल ऑन banked road with अप्पर लिमिट. ठीक आहे. अप्पर लिमिट कन्सिडर करून. ओके. तर मग बघा, हा जो काय टायर आणि याच्यामध्ये जो पार्ट आहे तो फ्रिक्शनल फोर्स आहे. तर इथं याचे पण कंपोनंट तयार होणार, पण कसे ते लगेच मी इथं न दाखवता इकडं फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो. लक्ष द्या, बघूयात. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय असतं माहिती का, त्याला आपण एक पॉईंट कन्सिडर करतो ऑब्जेक्टला, आणि त्याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते आपण तिथे दाखवतो, जे बुकमध्ये त्यांनी दाखवलेलं नाही आहे. ठीक आहे. बुकमध्ये दाखवलेलं नाही आहे, तर आपल्याला ते इथे दाखवायचे. कन्सिडर करा, इथं तो ऑब्जेक्ट आहे. ओके. त्या ऑब्जेक्टवरती आपण कन्सिडर करूया डाऊनवर्ड डिरेक्शनला फोर्स mg, आणि इकडे कोणता फोर्स, नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. दिस इज mg, दिस इज नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. आणि अजून एक होता तिथे फोर्स ऑफ फ्रिक्शन ह्या डायरेक्शनला, दिस इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणूया, काही म्हटलं तरी पण चालेल. ओके. की विच इज Fs. ठीक आहे. डायग्राम थोडीशी मी एलॉबरेट करतो, मोठी करतो अजून व्यवस्थित समजावी म्हणून. सफिशियंट आहे तेवढीच, बट तरी लिहिण्यासाठी. ओके. आता हे ऑलरेडी व्हर्टिकल आहे. एनच्या बाबतीत आपण बघूया, एनच्या बाबतीत काय होणार आहे. त्याचा एक व्हर्टिकल कंपोनंट, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. ठीक आहे. आणि इथे अँगल काय आला होता, थिटा. दिस इज एन कॉस थिटा, दिस इज एन साइन थिटा. यात काय डाऊट आहे. त्यानंतर मी काय करतो बघा, इथे एक हा जो Fs आहे त्याचा एक व्हर्टिकल कंपोनंट इथं दाखवतो तुम्हाला, याच्या लाईनी तिथं काढला हा, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट इथून दाखवतो इथपर्यंत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हा अँगल थिटा आहे, मी एक जस्ट दाखवतो बरं का. इथून जर मी अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, ही एक लाईन पॅरलल, तर हा थिटा, तर हा काय झाला इथं थिटा. म्हणून हा अँगल इथे काय आला आहे, आपण याला म्हणूया
थिटा. जसा वरती इथे येत होता इथला तसा इथे पण थिटा येतोय. मग हे बघा, जर तुम्ही बघितलं हा एफ एस हे व्हेक्टर, त्यांनी इकडच्या कंपोनंट सोबत अँगल केलाय थिटा, तर हा येणार एफ एस कॉस थिटा. आणि ज्याच्यासोबत अँगल केला नाही त्याला काय म्हणायचं, एफ एस साइन थिटा. यात काय डाऊट आहे? ओके. काढताना थोडी काळजी काय घेतली, फक्त हा जो एन आहे ना त्याच्या लाईनी तिकडचा कंपोनंट, त्याच्या लाईनी तिकडचा कंपोनंट, जे येलोने दाखवलेत त्याचे कंपोनंट्स. अँगल केलाय थिटा, एन कॉस थिटा, अँगल नसलेला एन साइन थिटा, असे दोन कंपोनंट. एफ एस असा आहे, त्याचा एक हॉरिझॉन्टल व्हाईटमध्ये दाखवला आहे, एक व्हर्टिकल व्हाईटमध्ये दाखवला आहे. तर एफ एस आहे तर इथे थिटा आहे, तर एफ एस कॉस थिटा, ज्याच्यासोबत अँगल नाही एफ एस साइन थिटा असं. दिस इज फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे, त्याची मी इथं लिहितो एफ बी डी, फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे, बुकमध्ये दाखवली नाही आहे पण आपण याला कन्सिडर करणार आहे. ओके, यात काय अडचण आहे तुम्हाला? नेक्स्ट, मग आता पुढे जाऊया, एक्झॅक्टली काय आहे. इथे कन्सिडर करूया काय काय टर्म्स आहेत सगळ्या. लेट ऑलरेडी आपण लिहिलंच आहे पण तरी काही गोष्टी परत लिहू. दिस इज वेट ऑफ द व्हेकल, बरोबर आहे. एन नॉर्मल रिॲक्शन ऑन व्हेकल. ठीक आहे. थिटा अँगल ऑफ बँकिंग. ओके, त्याच्यानंतर एन कॉस थिटा इथं दिसतोय. एन कॉस थिटा काय, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ एन, एन साइन थिटा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ एन. vertical component of n, n sin theta horizontal component of n. ठीक आहे, नंतर मी लिहितो एफ एस फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. रोड आणि टायरमध्ये असलेला फ्रिक्शनल फोर्स मॅक्झिमम स्पीडने जेव्हा तो टर्न मारत असेल. ठीक आहे, अप्पर लिमिटचं कन्सिडर केलं आपण. ओके, मग तिथे काय काय लिहिणार तुम्ही? एफ एस सांगा, एफ एस साइन थिटा, दिस इज vertical component of fs, fs cos theta horizontal component of fs. बघा, तुम्हाला इथं बघायला भेटेल एफ एस साइन थिटा या एफ एसचा व्हर्टिकल कंपोनंट आहे आणि एफ एस कॉस थिटा या एफ एसचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. मग आपण तिथं तेच लिहिलं आहे, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता डायग्राममध्ये बघा, जसं मागे आपण आयडिया यूज केली होती तीच, फक्त इथे फोर्स वाढला आहे एफ एस आणि त्याचे कंपोनंट वाढले. आयडिया तीच आहे. काय आयडिया? डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स. ठीक आहे, मग आता इथे डाऊनवर्ड फोर्स कोण आहे? हे बघा, एम जी पण आहे आणि एफ एस कॉस साइन थिटा, असे दोन आहे एका डायरेक्शनला. मग हे दोघं मिळून इज इक्वल टू कोण असेल? एन कॉस थिटा. मग इथे आपण म्हणूया, बघा, नाव टोटल डाउनवर्ड force is equal to total
अपवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स कोणता कोणता इतक्यात बोललो आपण, mg प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू एन कॉस थिटा. तुम्ही त्या डायग्राममध्ये पण बघू शकता. mg साइन थिटा प्लस mg प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू एन कॉस थिटा. टोटल डाऊनवर्ड इज इक्वल टू टोटल अपवर्ड असं होणार. ठीक आहे. नंतर याला नीट लिहू आपण फक्त पुढच्या याच्यावर. mg एका बाजूला ठेवतो मी. देअरफॉर mg इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. याला इक्वेशन म्हणूया 1. नंतर म्हणतो अल्सो. लास्ट टाइम पण आपण एक टर्म यूज केली होती. कोणती टर्म यूज केली होती? ती अशी गाडी टर्न मारते. इट्स ऑन द curved path, so it will be in the circular motion in that particular curvature of that part. So there exists a centripetal force which is along the radius towards the center. There is a centripetal force. ठीक आहे. आपण म्हणूया centripetal force म्हणजे कोण? mv square upon r. हा centripetal force आहे. तो कसा आहे? along the radius towards the center. मग इथं अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर कोण कोण आहे? हे बघा, अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर कोणते कोणते फोर्स आहे ह्या डायरेक्शनला? इन शॉर्ट एन साइन थिटा एफ एस कॉस थिटा हे दोघं आहेत. मग लिहूया एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. दिस इज इक्वेशन नंबर 2. मग मी इथं पुढे लिहितो बघा. डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1. 2 ला 1 ने डिवाइड केलं. बघा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. याला येणे यालाच का हे बघा. आता एम एम काय करून टाकू आपण? कॅन्सल. नेक्स्ट स्टेप बघूया. इकडे काय आलं? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे. आणि मी इथं सायमल्टेनियसली काय करतो लक्षात घ्या. डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator on RHS by इकडे एक टर्म 1 आणायची. ठीक आहे. एन कॉस थिटा ह्या टर्मने डिवाइड करायचं लक्षात ठेवा. त्याच्याने होणार काय बघा, तुमच्या लक्षात येईल. एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा डिवाइडेड बाय एन कॉस थिटा माइनस एफ एस साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. Therefore v square upon rg is equal to. समजा ही टर्म याला गेली, एन एन कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस काय होणार? टॅन थिटा. प्लस ही टर्म याला गेली, कॉस कॉस कॅन्सल होणार. इथं काय लिहिणार मी? एफ एस अपॉन एन डिवायडेड बाय ही टर्म याला गेली, पूर्ण कॅन्सल होणार. इथं उरणार 1 मायनस इथे मी लिहिणार एफ एस अपॉन एन साइन अपॉन कॉस काय होणार? टॅन थिटा. यात काही डाऊट आहे तुम्हाला? ही टर्म याला 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 अशी देऊन हे भेटले तुम्हाला. ठीक आहे. हे आठवतं का? एफ एस अपॉन एन आठवतंय काही? बोललेलो आपण याच्या आधी. फ्रिक्शनल फोर्स कसा दिला होता आठवतंय? बरं पुढे लिहूया चला. देअरफॉर
व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा ब्रॅकेटमध्ये लिहूयात वाटलंच तर सिन्स एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन हे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. मग म्यू एस इज इक्वल टू एफ एस अपॉन एन असेल. ठीक आहे. मग फायनली you are getting the maximum safe speed on the curved road is given by under root of rg in bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. This is the required equation. Equation number आपण म्हणूया 3. अवघड आहे का? समजलं कसं आलं? ठीक आहे. हे त्याच्या पुढचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे आपण असं म्हणू शकतो मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन द बँक रोडच्या ह्याच्याने. ठीक आहे. तर तुम्ही कंटिन्युएशनमध्येच लिहायचं आहे. वाटलंच तर इथं तुम्ही लिहू शकतात सुरुवातीला नाव कन्सिडर फ्रिक्शनल फोर्स एफ एस. त्याच्याने मग आपण पुढे स्टार्ट केला असं लिहू शकता. चला लिहून घ्या स्टार्टिंग पासून.